हॉटेल्सवरील एफडीएच्या कारवाईनंतर आता पुणेकरांच्या ऑनलाईन फूड ऑर्डरिंगच्या सवयीही बदलताना दिसत आहेत. काही भागात ऑनलाईन फूड ऑर्डर्स कमी झाल्याचं हॉटेल आणि क्लाउड किचन व्यावसायिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे केवळ रेस्टॉरंटच नव्हे तर क्लाउड किचन आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या कमाईवरही या सर्वाचा परिणाम होतोय. पूर्वी सहजपणे बिर्याणी, पनीरच्या भाज्या, ग्रेव्ही आणि स्टार्टर्स ऑर्डर करणारे ग्राहक आता ऑर्डर देण्यापूर्वी रेस्टॉरंटचं रेटिंग असेल, रिव्ह्यू असेल, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतची माहिती तपासतात. ग्राहक प्रत्यक्ष रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता पाहू शकत नसतील, त्यामुळे काही जण ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याबाबत सावधगिरीची भूमिका बाळगतात. या सर्वाचा सर्वाधिक फटका हा क्लाउड किचन व्यावसायिकाला बसत असल्याचं सांगण्यात येते, कारण या व्यवसायाचं उत्पन्न पूर्णपणे ऑनलाईन ऑर्डरवर अवलंबून आहे. मात्र या बदलातून एक सकारात्मक चित्रही समोर येते. ग्राहकांचा कल आता तुलनेने हलके, ताजे आणि आरोग्यदायी पदार्थांकडे वाढतो. सलाड बाउल, फ्रूट बाउल, मिलेट्स पासून बनवलेले पदार्थ आणि सूप, ग्रिल्ड फूड आणि लो ऑइल मिक्सची मागणी आता सातत्याने वाढताना दिसते. ठराविक संख्येने ऑर्डर्स पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या इन्सेंटिव्हवर अनेक डिलिव्हरी पार्टनर्स अवलंबून असतात. त्यामुळे ऑर्डर्स कमी झाल्या तर कमाईवरही दुहेरी परिणाम होतो. दरम्यान अन्नाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये वाढलेली जागरूकता आरोग्यासाठी सकारात्मक आहे. तरी ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवणं हे रेस्टॉरंट चालक आणि क्लाउड किचन चालकांसाठी एक आव्हानच राहणार आहे. तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुणे.